मित्रांनो, भारतीय राजकारणाच्या इतिहासात तुम्ही शेकडो राजकीय पक्ष पाहिले असतील, पण एक अशा पक्षाबद्दल तुम्हाला माहित आहे का, ज्याची निवडणूक आयोगाकडे नोंदणी नाही, ज्याचा एकही अधिकृत नेता नाही, तरी हा पक्ष आज सोशल मीडियावर देशातील मोठमोठ्या पक्षांपेक्षा जास्त चर्चेला जातो. या पक्षाचं नाव आहे भारतीय कॉकरोच पार्टी. हे नाव का पडलं, सुप्रीम कोर्टाला यात का पडावं लागलं, आणि हे नाव म्हणजे राजकारणासाठी धोक्याची घंटा का आहे? चला जाणून घेऊया आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये. आज आपण अशा एका विषयावर चर्चा करणार आहोत जो गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर खूप ट्रेंड होतोय. तुम्ही भारतीय कॉकरोच पार्टी हे नाव कुठेतरी ऐकलं असेल, सोशल मीडियावर पाहिले असेल. आता वरवर पाहता हे ऐकायला खूप मजेशीर वाटत, अगदी एखादा जोक वाटतो, पण जेव्हा तुम्ही याच्या खोलात जाता तेव्हा तुम्हाला कळतं की हे केवळ एक मीम किंवा विनोद नाहीये. ही गोष्ट आहे भारतीय राजकारणातील एका मोठ्या बदलाची, एका अशा प्रकारच्या डिजिटल प्रोटेस्टंटची ज्याला समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कॉकरोच पार्टीचा उगम कसा झाला, त्यामागील खरी राजकीय कारणे काय आहेत, आणि सुप्रीम कोर्टाने यावर काय टिप्पणी केली, आणि सगळ्यात महत्वाचं, हे भारतीय लोकशाहीसाठी नक्की काय संकेत आहेत, हे सगळं आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. सर्वात आधी हे समजून घेऊया की ही पार्टी नक्की आहे तरी काय. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर तुम्ही कितीही शोधलं तरी तुम्हाला भारतीय कॉकरोच पार्टी नावाची कोणतीही नोंदणीकृत राजकीय संघटना सापडणार नाही. ही पार्टी अधिकृतपणे अस्तित्वातच नाही. मग हे नाव आलं कुठून? बघा मित्रांनो, गेल्या काही वर्षात भारतीय राजकारणात एक गोष्ट आपण वारंवार पाहिली आहे. पक्ष बदलणे. नेते आज एका पक्षात असतात, उद्या दुसऱ्या पक्षात, आणि परवा तिसऱ्या पक्षात. लोकांच्या मनात एक चीड निर्माण झाली आहे की या नेत्यांना काहीच फरक पडत नाहीये. इथेच जन्म झाला कॉकरोच या रूपकाचा. कॉकरोच बद्दल एक गोष्ट प्रसिद्ध आहे ना, की तुम्ही कितीही फवारणी केली तरी ते मरत नाहीत किंवा पुन्हा परत येतात. लोकांच्या मते आजच्या राजकारणही तसंच झालं आहे. भ्रष्टाचाराचे आरोप झाले, जनतेचा रोष असला तरी हे नेते पुन्हा सत्तेच्या खुर्चीवर जाऊन बसतात. याच अविनाशी प्रवृत्तीला नाव दिलं गेलं कॉकरोच पार्टी. हे कोण एका माणसाने सुरू केलं नाही, हे इंटरनेटवर लोकांच्या सामूहिक असंतोषाचं उमटलेलं एक नाव आहे. आता प्रश्न येतो की लोकांना हे का आवडतंय, का लोक सोशल मीडियावर स्वतःला कॉकरोच पार्टीचे कार्यकर्ते म्हणून घेत आहेत. मित्रांनो, जेव्हा सामान्य माणसाचा आवाज मुख्य प्रवाहातील न्यूज चॅनलवर दबला जातो, जेव्हा ज्याला वाटतं की त्याचं म्हणणं कोणी ऐकत नाहीये, तेव्हा तो एका अशा उपरोधाचा, ज्याला सटायर म्हणतो, त्याचा आधार घेतो. तुम्ही विचार करा, जेव्हा एखादा नेता स्वतःच्या फायद्यासाठी पक्षांतर करतो तेव्हा सामान्य मतदार काय करू शकतो? तो रस्त्यावर उतरून आंदोलन करू शकत नाही, पण तो एक मीम शेअर करू शकतो. ही एक डिजिटल अभिव्यक्ती आहे. लोक या शब्दाचा वापर करून राजकारणाच्या नैतिक हानी, राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. हे केवळ कोणा एका पक्षाविरुद्ध नाही, तर हे संपूर्ण राजकीय व्यवस्थेविरुद्ध एक डिजिटल बंड आहे. आता वळूया प्रकरणाच्या कायदेशीर बाजूकडे. नुकतेच हे प्रकरण सुप्रीम कोर्टाच्या दारापर्यंत पोहोचलंय. का? कारण काही लोकांनी तक्रार केली होती की या नावाने समाजात द्वेष पसरला जात आहे. कोर्टाने यावर खूप महत्वाचे निरीक्षण नोंदवले. बघा, आपल्या संविधानातील आर्टिकल 19 आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देतं, पण कोर्टाने हे स्पष्ट केलं की उपरोधाच्या नावाखाली तुम्ही कोणाची मानहानी करू शकत नाही किंवा द्वेष पसरू शकत नाही. सुप्रीम कोर्टाने या पार्टीला नोंदणीकृत पक्ष मानण्यास स्पष्ट नकार दिला, कारण अस्तित्वातच नसलेल्या संस्थेला कायदेशीर मान्यता देणे शक्य नाही. पण त्याच वेळी कोर्टाने राजकीय नेत्यांनाही कान पिचक्या दिल्या. कोर्टाने म्हटलं की जर जनतेचा विश्वास उडाला असेल तर अशा उपरोधिक नावाचा जन्म होतो. हे लोकशाहीसाठी धोक्याचे संकेत आहेत. याचा अर्थ असा की राजकारण्यांनी आता आरशात पाहण्याची वेळ आली आहे. जर त्यांनी जनतेची कामं केलं नाहीत तर त्यांना कॉकरोच म्हणण्यापासून लोक थांबणार नाहीत. आपण थोडा डेटा पाहूया. गेल्या दशकात भारतावर मोठ्या प्रमाणावर डिफेक्शन किंवा पक्ष बदल झाले आहेत. याचा थेट परिणाम असा झाला की लोकशाही प्रक्रियेवर लोकांचा विश्वास कमी झाला आहे. जेव्हा एका मतदाराला कळतं की त्याने ज्या उमेदवाराला मत दिलं तो दुसऱ्या पक्षात जाऊन बसलाय, तेव्हा त्याला फसल्यासारखं वाटतं. ही चीड जेव्हा एकत्र येते तेव्हा अशा कॉकरोच पार्टी सारख्या संकल्पना व्हायरल होतात. हे सांगतायत की जनता आणि सज्ञान झाली, तिला आता केवळ घोषणा नको आहेत तर तिला कृती हवी आहे.
तर शेवटी ही कॉक्रोच पार्टी नक्की काय आहे? ही एक चेतावणी आहे, ही एक अशी डिजिटल घंटा आहे जी सांगते की जर राजकीय व्यवस्थेने स्वतःमध्ये सुधारणा केली नाही तर लोक अशाच विचित्र मार्गाने आपला निषेध व्यक्त करत राहतील. ही पार्टी उद्या नसेल पण तिने उपस्थित केलेले प्रश्न कायम राहतील. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, ही उपरोधिक टीका योग्य आहे का, की आपण काहीतरी वेगळ्या मार्गाने निषेध नोंदवला पाहिजे? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. मला तुमचं मत जाणून घ्यायला खूप आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कारण सत्याची जाणीव होणं प्रत्येक नागरिकांसाठी गरजेचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा विजन 360 मराठी. जय हिंद.